हाय नमस्कार सर्वांना गुड इव्हिनिंग, शुभ संध्याकाळ. 5 वाजलेत आता. मुलांच्या शाळेत आली होती न्यायला पोरांना. तिथं गाडी लावली, चाललोय आपण पुढं. पोरं पण बाहेर आली होती तर चाललोय आता. दाखवते तुम्हाला. गर्दी होती चांगली, सगळ्यांची पोरं चालल्यात. इथं घरी बसची पण आहे सुविधा, पण ही गाडी पोरांसाठीच घेतली त्याच्यामुळं गाडीवरच इथं आम्ही, बसमध्ये नाही जात, नाही का नाही समजा. इथं शाळा लय मोठी शाळा आहे मस्त अशी. आलं होतं न्यायला तर जाते आता. बघा आली शाळेत ना आता लागायचं संध्याकाळच्या कामाला. स्वयंपाक करायचा, झाडून बिडून मस्त असं सगळं काढायचं. आणि बघा इथं गाडी लावली आपली. आता गाडी लावते चार्जिंगला, इलेक्ट्रिक गाडी आहे. गाडी चार्जिंगला लावते आणि नंतर ना मग घरही झाडून स्वयंपाकाच्या तयारीला लागते. कारण आता 6 वाजल्यात इथं. 5:15ला शाळा सुटती. तर मी गेली होते इथनं 5 वाजता गेलती, 5:30 वाजेपर्यंत आली. तर आली घेऊन आता लागायचं कामाला. आजोबा आजी पण आल्यात इथं घरी. सगळ्यांची सुट्टी झाली, पोरांची बी शाळा सुटली, म्हातारे माणसाची सगळ्याची सुटली शाळा. हो का, आजोबा बसल्यात इथं. आजोबा शाळा सुटली बाई तुमची? हा, सुटली असू द्या. सगळी शाळा सुटली आणि तुमची सुटली, पण आमची हाय की घरची दुटी रानातली झाली. आता घरची राहिली आ घरची राहिली, घरचा स्वयंपाक करायचा. आजी पण आल्या तिथं घरी. तर आज बाल जेवाय होतं, गेलतं का जेवायला? समा बाटली आणखी त्यातली ते मँगोची तुला दिदीला. हो का, दिदी आमची शेंगा सुलती या, शेंगदाणा भिमुगाच्या शेंगा सुलती. दिदी काम कसं काय करते? शेंगा सोलायचं काम तर बायकडे असतं, पण आमची दिदी सुलती शेंगा, नाही का नाही. चला स्वयंपाक बनवायचा, उशीर होत जातोय. आज मला व्हिडिओ काढाय काय झालं नाही दुपारचा. काय झालं, आज घरी काय झालं, घरी आज ह्यांना कामाला जायचं होतं, त्यामुळं त्यांचं सगळं आवरून दिलं, कपडे बिपडे भरून सगळी दिली. त्यामुळे मला रानात जायला उशीर झाला. आणि मग गवार तोडायची होती, भेंडी तोडायची होती, एवढी पटपट तोडली. उलट जायला उशीर झाला बाजारला, त्यामुळे काय व्हिडिओच काढता आला नाही. मी म्हटलं तुम्हाला गवार दाखवते पुढच्या व्हिडिओमध्ये, काय दाखवणं झालं नाही. जाऊन दे आता. तुम्हाला गेल्या गुरुवारी दाखवली होती, पण ह्या गुरुवारी काय दाखवणं झालं नाही. लय गडबड उरकली नाही, मला उशीर झाला रानात जायला. त्यामुळे गवारीचं किचकट काम असतं, त्यामुळे उरकतच नाही, आणि त्यामुळे दाखवणं झालं नाही. व्हिडिओ काढायचा लय पळापळी झाली आज. आणि त्यातनं आणि सकाळपासून आज कामच होतं, 2 मिनटं पण बसायला टायमिंग नाही. सकाळपासून कामच होतात. तेवढं झालं, घरी आली, गवार तोडून भेंडी तोडून झाली, घरी आली, जेवण केलं की लगेच पोरांना आणायला गेली. त्यामुळे काय व्हिडिओ काढायला झालं नाही. मँगो दाखवते, मँगो. पोरांना मँगोच्या बाटल्या आणल्या होत्या येताना 2, पिते इथं. समा वाटलेले पिते तिचा, आणि दिदी पिते फुलपात्री. चालतं, झोपलाय. तर असू द्या. कसा वाटतं व्हिडिओ, कसे वाटते ते सांगत जावा. शेतातलेच असतात. कसं लागते चरात मँगोच आहे, कसं काय चरात? असू द्या. आज भरपूर ऊन होतं. कोण कोण उन्हात काम करतं ते सांगा कमेंट करून. ऊन होतं का नाही तुमच्याकडे? इकडे लय ऊन होतं आज. उन्हात नको होत होतं, इतकंच दण करत पण होतं. पाऊस तर काय नाही, गणपती तर गेला आता तर. होय, फोन केलता का? लय आहे का थोडा? बारामतीला होते गणपती, पण बारामतीला झाला होता पाऊस, पण इकडे काय आला नाही. तर काय माहित आता येतोय का नाही पाऊस बी. आला तर बरंच आहे, येतोय का नाही काय माहिती. तर असू द्या. चला आता लागते कामाला. हा का, तुम्हाला भेंडी दाखवते, एवढी निवडून ठेवलेली मोठी तरी. हा का, बघितलं का, ही निवडून ठेवली कारण मोठी भेंडी. मोठी एवढ्या मोठ्या का भेंड्या घेत नाही, यात बी निघत.
परत आणलं. एवढी निवडलेली भेंडी आहे, एवढी मोठी काय घेत नाही कारण ह्यात काय बी निघतं, मग त्यामुळं घेत नाही. त्याला कवळीच लागते, तर कवळी कवळी निवडून दिली आणि मोठी मोठी ठेवली घरी. घरी करतो आम्ही बेची आमटी, त्यातलं बी सोलायचं. बरीच दिली, 3-4 किलो निघली आहे. नको त्याला उठवू दे, झोपू दे. झोपू दे की त्याला, का म्हणून उठावती तू? उठल्यावर जाईल, राहू दे. अगं उठल्यावर जाईल की, कुठे जाते तवा? आम्ही दोघं चाललोय ना आता. जाऊ की मग, कुठे जेवायचं ती? राहून दे, जाईल. कशाला उठावती त्याला? तर इथं शेजारचं महाळ ती पोरांना बोलावलंय, ते चालत ते जेवायला. तू चला आधी. तर आपला विषय काय चालला होता, भेंडीचा चालला होता. तर जाऊन दिली भेंडी विकाय, गावावर पण दिली. व्हिडिओ काढणं झालं नाही, मी म्हणलं व्हिडिओ काढते पण काय झालं नाही. तर असू द्या, घ्या सांभाळून. आणि कसं वाटतं व्हिडिओ ती कमेंट करून सांगत जावा.